शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली। अजित पवारांनी आता भाषणामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते अण्णा खरं तर टोकाची भूमिका घेतली होती। दादा भेटले, उमेदवारी डिक्लेअर झाली, काय सगळी चर्चा झाली? मी टोकाची भूमिका घेतली हे जग जाहीर आहे। मी आपल्याला मुलाखती दिली, त्या मुलाखतीमध्ये सुद्धा मी सांगितलं त्याचं कारण असं होतं की आढळराव पाटलांच्या बरोबर गेली 20-25 वर्षाचा आमचा जो संघर्ष आहे तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता। त्यांच्यामुळं मला राजकीय प्रचंड अशा मोठ्या प्रकारचा त्रास झाला, विकासाच्या बाबतीमध्ये झाला, वैयक्तिक जीवनामध्ये झाला। आणि अशा मनस्थितीमध्ये मी त्यांच्याविरुद्ध या प्रकारची भूमिका घेतली, हे मला मान्य आहे। माझी एकट्याची भूमिका नव्हती, माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा होती। आजही त्यांच्यामुळं माझ्या काही कार्यकर्त्यांना कोर्टामध्ये खिटे घालावे लागतात आणि त्याचाही राग कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता आणि माझ्याही मनामध्ये होता। आज परिस्थिती अशी या प्रकारची निर्माण झाली किंवा पक्षानं ठरवलं की त्यांनाच उमेदवार द्यायची। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शरद पवारांच्यापासून अजित पवार वेगळे झाल्यानंतर आम्ही सगळी मंडळी दादांच्या बरोबर राहिलो आणि आमच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं दादांनी जे काही निर्णय घेतलेत त्या निर्णयाबरोबर राहणे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आमचा पक्ष वाढला पाहिजे, दादांचं नेतृत्व वाढलं पाहिजे, ही जर भूमिका आमची सगळ्यांची असेल तर आता अधिक टोकाचा विरोध करून सुद्धा आम्हाला जमणार नाही। आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय घेतला किंवा दादांच्या बरोबर सविस्तर चर्चा करायची आणि ते एकट्या दिलीप मोहितेबरोबर न करता सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर करायची। आणि म्हणून सगळे कार्यकर्ते आज मी या ठिकाणी बोलवले, दादांना माझ्या घरी बोलवलं आणि मोकळेपणाने चर्चा दादांच्या बरोबर झालेली आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय। त्यामुळं आज शेवटी कार्यकर्ते जर मनमोकळेपणाने काम करायला लागले तरच या ठिकाणी मी काही करू शकतो। या नेत्याच्या मागे कार्यकर्ते असतात, तोच नेता मोठा होऊ शकतो। माझ्या कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका आणि माझी जर वेगळी भूमिका राहिली असती तर कदाचित आमचा पक्ष या ठिकाणी अडचणी आला असता। आज कार्यकर्त्यांनी दादाच्या तोंडून सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, का कशाकरता निर्णय घेतले, का आपण त्या ठिकाणी जायचं, का त्यांना उमेदवार द्यायची, सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलेल्या आहेत। त्यामुळे आता माझ्या मनावरचं एक प्रकारचं दडपण कार्यकर्त्यांचं होतं त्या निमित्तानं दूर झालं आणि माझ्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या की परत ते खासदार झाले की त्यांचा तालुक्यामधला हस्तक्षेप वाढेल आणि त्यांचा हस्तक्षेप वाढला की परत एक नवीन गटबाजी तयार होईल, ही जर टाळायची असेल तर अजित पवारांनी त्याच्या संदर्भातलं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर नाराजीची सल आहेच, मात्र पुढच्या काळामध्ये हस्तक्षेप होणार नाही यासाठी दादांशी काही चर्चा झाली का? त्यांनी काही शब्द दिलाय का? आपण आता या ठिकाणी उपस्थित होता, बाकीचे पत्रकार उपस्थित होते, कार्यकर्त्याच्या समोर दादांनी सांगितलं की आढळराव पाटलांनी फक्त नॅशनल लेवलची कामं बघायची, तालुक्यामध्ये त्या आमदाराला कुठल्या प्रकारचं डिस्टर्ब करायचं नाही, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या आणि त्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत। खरं तर तुमच्या नाराजीची चर्चा पूर्ण तालुकाभर आहे, मतदार राजापर्यंत ही चर्चा आहे। अशा वेळेस कोल्हेंसमोर आढळरावांचं जे आव्हान आता तुम्ही उभं केलंय सगळ्यांनी, हे पेलवण्यासाठी कितपत यश मिळेल सगळं? एक गोष्ट, आता अजून तो उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरायचे, त्याच्यानंतर छाननी व्हायची, त्याच्यानंतर उमेदवार नेमकं होणार आहे आणि ह्या जवळ 55 दिवसाचा हा कालावधी आहे। 55 दिवसामध्ये आता नेमकं काय काय घडतंय, काय काय नाही, लोकमत कसं हे होतंय, त्याच्यावर बऱ्याच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। अजून आढळराव पाटलांचा दौरासुद्धा नाही, अमोल कोल्हेंचे सुद्धा फारसे काही दौरे नाहीत। लोकांना सामोरे जात असताना लोक त्याच्यामध्ये काय भूमिका घेतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। खरं तर दादांसमोर आज तुमच्या मंत्रिपदाची, वेगवेगळ्या विकास कामांची, शेतकऱ्यांच्या अडचणी, असे अनेक प्रश्न दादांसमोर आज थेट मांडण्याची संधी मिळाली। दादांनी आश्वासन दिले, मात्र आज हे सगळं कोंडीत धरून केले असं वाटत नाही का? खरं म्हणजे मी काय मंत्रिपदाची मागणी केली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मी जे काही मला बोलायचं होतं ते स्पष्टपणाने त्या ठिकाणी भूमिका मांडली। मी कुठल्याही पदाची आठ दादांना टाकलेली नाही। मी आपल्याला काल जी मुलाखत दिली किंवा परवा मी जेव्हा आलं तेव्हा की आता माझ्या राजकीय जीवनामधल्या मला सगळ्या माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या, आणखीन काही मिळेल याची अपेक्षा मला या निमित्तानं राहिलेली नाही। उद्या जर राजकारणामध्ये थांबायची वेळ आली तर थांबण्याची सुद्धा भूमिका माझी राहील। त्यामुळं
मी कुठल्या प्रकारची आट किंवा मला मंत्री करा, मला आणखीन काही करा असं मी काही टाकलेली नाही. हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. त्याला दादांनी समर्पक अशा प्रकारचं उत्तर या निमित्तानं दिलं. पण मी कुठल्याही प्रकारची आट दादांना टाकून मी त्यांच्याबरोबर आहे असं अजिबात नाही. येणाऱ्या निवडणुकीचा विजय मिळवायचा त्या संबंधीने काय स्ट्रॅटेजी सगळ्या राहतील? आपल्या सगळ्यांना कल्पना दिलेली आहे की या सगळ्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार हा वळसे पाटलाला आहे. या सगळ्याची स्ट्रॅटेजी वळसे पाटील ठरवतील, ते सांगतील त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये काम करण्याची भूमिका मी घेतलेली आहे. नक्कीच शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्हेंच्या विरोधात आढळराव पाटील मैदानात उतरणारे, मात्र जबाबदारी वळसे पाटलांच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे पाहावं लागणार लोकसभेची ही रणनीती कशा पद्धतीने राहणार. आरोप प्रत्यारोपांचीही फेरी रंगणार आहे, मात्र कार्यकर्ता आणि नेता ह्याच्यामध्ये समन्वय पुढच्या काळात कशा पद्धतीने राहणार हे सगळं पाहावं लागणार. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.